नमस्कार, माझं नाव राजेश. मी पुण्यामध्ये राहतो, पुणे महाराष्ट्रामध्ये. कशा आहात? मजेत आहात तुम्ही? मला असं बोलायचं होतं, एक विचार चालला होता की एक ब्लॉग काढूया, म्हणून मी आज ब्लॉग करतोय. माझा हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि म्हटलं तुमच्याशी संपर्क साधावा किंवा लोकांशी बोलावं, म्हणून मी हा ब्लॉग करतोय. तर माझं असं मत आहे किंवा सगळ्यांना की प्रयत्न तर करतोय, पण पाहूया की तुम्ही मला कुठपर्यंत सपोर्ट करताय. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही मला सपोर्ट करावा. पण सॉरी, पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी तुम्हाला सण हा खूप छान आणि आनंदाचा गेला असेल, आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि मला असं सांगायचं आहे, माझी वाईफ पण बोलली मला की तुम्ही ब्लॉग करा. म्हटलं बरं ठीक आहे. बट मी ह्या वर्षीची दिवाळी माझी एका जागेवर बसूनच गेली, कारण की माझा 4 सप्टेंबर 2025 म्हणजे 2 महिन्यापूर्वी माझा ॲक्सिडेंट झाला. तर मला टिबिया फ्रॅक्चर झाला माझ्या पायाला, राईट लेगला. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या या इथून ते इथपर्यंत एक प्लेट गेलेली आहे. तर ती प्लेट लावली डॉक्टरांनी, आणि की जो फ्रॅक्चर झाला ज्याच्यावर आपण उभे राहतो ना, त्याच हाडावरती माझा फ्रॅक्चर झाला. आणि हा सण पण मला दिवाळीचा साजरा नाही करू शकलो मी. बट एनिवे, मी नेक्स्ट इयर करेन, माझी इच्छा आहे. मी फटाके जास्त फोडत नाही, पण माणसामध्ये राहण्याची, वावरण्याची माझी इच्छा असते, किंवा प्रत्येकाची इच्छा असते असं मला वाटतं. 4 चौघात सगळ्यांच्या घरी जाणं, भेटणं, बोलणं हे गरजेचं आहे. म्हणून मी ह्या वर्षीचा दिवाळी करू शकलो नाही. मला करायची होती पण मी नाही केली. मला चालता येईना, मला वॉकरवरती चालायला लागतं. अजूनसुद्धा डॉक्टरांनी मला पाय टेकवण्यासाठी परवानगी दिली नाही. त्यांनी बोलवलं आहे मला या 15 नोव्हेंबरला. तेव्हा माझी लास्ट ट्रीटमेंट, एक एक्सरे होणार. त्याच्यानंतर मग ते मला सांगणार कसं चालायचं, कसं करायचं, काय करायचं. त्याच्यानंतर आहे, मग त्यानंतर प्रोसेस आहे ती पुढची, मी कसं चालणार आहे. पण एनिवे जाऊ द्या. पण मला असं वाटतं की घरात बसून बसून माणूस खूप बोर होतो. बेडवर बसून 2 महिने त्याच गोष्टी, टी व्ही बघणं, मोबाईल बघणं, पुस्तके वाचणं किंवा मुलांशी बोलणं. किती तुम्ही होणार? जे तुम्हाला सवय, 4 लोकात भेटणं, मित्रांशी बोलणं, बाहेरची हवा खाणं, ती वेगळी मजा, लाईफ जगण्याची इच्छा, काय गोष्टी मिळवण्याची, करण्याची. पण ती घरात बसून भेट नाही. घरात बसून तुम्ही काय कराल? लयतले जेवण करा, टी व्ही बघा, मोबाईल बघा, ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करा? मुलं बायकांशी बोलणार, खेळणार, बस. ह्याच्यापलीकडे काय आहे? जे जीवन आहे ते बाहेर आहे. मला असं वाटतं माणसाचं असं कधी व्हावं नाही. पण आता अनफॉर्च्युनेटली हे माझ्या समजा गोष्टी झाल्या. पण ह्या 2 महिन्यात मी खरंच खूप बोर झालो घरात. मला इच्छाच नव्हती घरात बसायची. मी कधीच बसलो नाही लहानपणापासून. माझी इच्छा असं घरात बसून राहण्याची खरीच नव्हती. पण आता त्या ॲक्सिडेंटमुळे मी खूप कंटाळून गेलो. पण मला असं वाटतं लोकांनी बाहेर फिरावं, किंवा लोकांशी, किंवा अशा गोष्टी झाल्या असेल तर लोकांनी 4 चौघात जावं, प्रयत्न करावा. मी सुद्धा प्रयत्न करतो. मी फर्स्ट फ्लोअरला राहतो, त्याच्यामुळे मला सीडीवरनं चढणं उतरणं थोडं कठीण होतं. तरी मी प्रयत्न करतोय, येणं जाणं चढणं प्रयत्न चालू आहे माझा. पण तरी पण खूप दम लागतो. आणखी लेफ्ट जो पाय आहे त्याच्यावरती माझ्या शरीराचं पूर्ण वेट येतं. त्याच्यामुळे मला पूर्ण वेट घेऊन वॉकरवर चालणं थोडं अवघड जातं. पण मी प्रयत्न करतोय कसं करावं, लवकर चालावं. इच्छा खूप होती माझी. बाहेर जायचं आहे मला, लोकांशी भेटायचं आहे, बोलायचं आहे, बाहेरचं जग बघायची खूप इच्छा होती. कारण की आपण जर असं अवघडून गेलो ना, 3 महिने एका रूममध्ये अडकून, काय करणार? तुम्हाला काय नाही, खिडकीतनं बघू तुम्ही ऊन वारा बघू शकता, याच्या पलीकडे काही करू शकत नाही. पण माझी अशी इच्छा झाली की आज फर्स्ट ब्लॉग बोलावा, करावा, तुमच्यासंग कॉन्टॅक्ट करावा, लोकांशी संबंध ठेवावा, म्हणून मी हे सगळ्या गोष्टी करतो. तरी पण मला तुम्ही प्रतिसाद द्या. माझ्या फॅमिलीमध्ये मला 2 मुलं आहेत. मला 2 बारकी मुलं आहेत, आणि एक 2 वर्षाचा आहे, एक 8 वर्षाचा मुलगा आहे. आणि माझ्या फॅमिलीबद्दल मी तुम्हाला भेटून दाखवून, मी तुम्हाला दाखवून त्यांना नेक्स्ट ब्लॉगमध्ये घेईन. व्हिडिओमध्ये मी त्यांना माझ्या 2 मुलांचे व्हिडिओ दाखवून तुम्हाला, त्यांचे रील पण काढलेत मी, पण मी त्या अपलोड केल्या नाही अजून. तर माझ्याच यूट्यूबवर चॅनलवरती मी त्या ॲड करेन, तुम्ही पाहू शकता. मी उद्या जो सेकंड ब्लॉग काढेन त्याच्यामुळे त्या रील पण ॲड करतो, तुम्ही पहा.
मी इंस्टाग्रामला रील टाकल्या होत्या, पण मला आय थिंक त्याचा प्रतिसाद मिळाला नाही अजून, आणि तो मिळेल आय थिंक तुमच्या कृपेने. आणि मी प्रयत्न करतो कसं काय करायचं, अजून कसं काय ब्लॉगमध्ये चेंजेस आणायचे, किंवा कसं काय बोलायचं तुमच्याशी, किंवा अजून काही पद्धत वेगळी वापरायची. मी प्रयत्न करेन. मला तुमचा सपोर्ट पाहिजे, आणि तुम्ही सपोर्ट कराल तर मी नक्कीच काहीतरी चेंज करेन माझ्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या काही गोष्टी ब्लॉगमध्ये तुम्हाला चांगले संदेश पाठवेन, आणि ते तुम्ही पाहू शकता, जे तुमच्या लाईफसाठी खूप गरजेचे असतील. हे माझ्या मतेने मी तुम्हाला सांगतो आहे. बघूया, पण मला असं वाटतं तुम्ही एक सपोर्ट करा मला. मी नेक्स्ट ब्लॉग काढेनच, उद्याच माझा नेक्स्ट ब्लॉग मी करणार आहे. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या फॅमिलीशी तुम्हाला भेट करून देईन, माझ्या आईशी, माझ्या वाईफशी, माझ्या 2 मुलांशी, माझं घर दाखवून तुम्हाला, मी ज्या रूममध्ये आहे त्या रूमचं पूर्ण व्हिडिओ दाखवून तुम्हाला, सगळ्या गोष्टी दाखवून तुम्हाला. तर तुम्ही मला प्रतिसाद द्या, आणि मला तुम्ही सपोर्ट करतील तुम्ही, आय थिंक मला करावा. म्हणून खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्स.